अधिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे निरुपा, सुधाकर आणि त्याचबरोबर परी ह्या दोघांचीही वाट पाहत बसलेली असते. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी त्यांची वाटच बघणार असं तिच्या मनामध्ये सुरू असतं. तेवढ्यातच आता इकडे ते दोघेही जण आलेले असतात आणि ते दोघेही जण आल्यानंतर ती रागानेच बघत असते आणि तेव्हा इथे परीने सुधाकरचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि हात हातामध्ये घेऊनच ती चालत असते. तेवढ्यातच आता सुधाकरने तिचा हात सोडून टाकलेला असतो आणि तेव्हा परी म्हणत असते, काय चाललंय सुधा, तू तुझ्या बायकोला एवढा घाबरतोयस, निरुपाला एवढा घाबरतोयस? काय ग निरुपा, मी तुझ्यासमोर जर तुझ्या नवऱ्याचा हात हातामध्ये घेतला तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? हे बघ, घेतला हात हातामध्ये. अरे सुधा, तिला जर काही प्रॉब्लेम नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे सांग बरं. तर तिला काहीच प्रॉब्लेम नाही, मग तू एवढं का बरं घाबरतोयस? हे बघ, असं म्हणून आता इकडे निरुपाला तिने विचारत असते. तेव्हा तसं विचारल्यानंतर आतमध्ये निघून जाते आणि म्हणत असते, मी फ्रेश होऊन आलेच. आता इकडे सगळेजण निघून गेल्यानंतर निरुपा सुधाकरच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, काय हो, काय चाललंय तुमचं? ही कसली थेरं चाललेली आहेत तुमची? तुम्हाला कळतंय का काही की तुम्ही काय करताय आणि काय नाही ते? त्यावर लगेच आता इकडे सुधाकर म्हणत असतात, अगं हे बघ, तुला इन्व्हेस्टमेंट हवी आहे ना, म्हणूनच हे सगळं मी त्यासाठीच करतोय, बाकी काहीच नाही. तू जर म्हणत असशील ना तर हे आत्ताच्या आत्ता थांबवा, तर मी आत्ताच्या आत्ता हे सगळं काही थांबवायला तयार आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा निरुपा म्हणत असते, नाही नाही, त्याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही हे सगळं अजिबात करू नका, असं इथे आता ती बोलते आणि त्याचबरोबर ती सुद्धा तिथून निघून जात असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे परी त्याचबरोबर मीरा हे सगळेजण खोलीमध्ये असतात. परी आणि मीरा इथे बोलत असतात. तेवढ्यातच पंकज तिथे येतो आणि पंकज तिथे आल्याबरोबर तो आता इकडे मीराला म्हणत असतो, तुला मॉमनी बोलवलं आहे ताबडतोब. तेव्हा मीरा म्हणत असते, मला सासूबाईंनी बोलवलंय आणि ते पण तुझ्याकडे निरोप सांगितलाय. बरं ठीक आहे, असू दे, मी जाते, असं म्हणून आता मीरा जी आहे ना ती इकडे बाहेर निघून जाते. तेवढ्यातच पंकज आता इथे परीकडे आलेला असतो आणि तो परीला म्हणत असतो, मला माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं आहे का? तर ते तुम्ही बोलू शकता, मला काहीच एक प्रॉब्लेम नाही आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर हे सगळं काही बोलत असताना आता इकडे परी म्हणत असते, हा बोल ना पंकज, काय झालेलं आहे? तुला माझ्याशी काय आणि कसलं बोलायचं आहे ते तू सांगू शकतोस ना? तेव्हा पंकज म्हणत असतो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की तुमचं वय, त्याचबरोबर तुम्ही लग्न वगैरे केलेलं आहे का? ह्या सर्व गोष्टी मला विचारायच्या होत्या. तेव्हा ती म्हणत असते, लग्न वगैरे? हो, ते तर माझं लग्न वगैरे झालेलं आहे ना. मग तुमचं लग्न झालेलं आहे ह्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी मग तुमचे हजबंड वगैरे ते कुठे असतात? तेव्हा मुद्दामच आता इकडे परी म्हणत असते, खरं तर माझं लग्न झालेलं आहे रे, पण एक गोष्ट सांगू का? माझं आणि माझ्या नवऱ्याचं फारसं काही पटत नाही. तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं पटत नाही म्हणजे मला नाही समजलं. तेव्हा परी म्हणत असते, अरे तुला एक गोष्ट सांगू का? माझ्या नवऱ्याचं आणि माझा घटस्फोट झालेला आहे. काय घटस्फोट झालेला आहे? हो रे, ते आम्हा दोघांचं फारसं काही पटायचं नाही, त्यामुळे आमचा घटस्फोट झालाय. तेव्हा पंकज पाहतच असतो. त्यावर परी पुन्हा म्हणत असते, खूप वाईट झालंय माझ्या बाबतीत. तेव्हा पंकज म्हणत असतो, अच्छा, तुमचा घटस्फोट झाला आहे, पण मग मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला दोघांना काही मूल बाळ वगैरे काहीच नाहीये का? तेव्हा परी म्हणत असते, नाही ना रे, आम्हा दोघांना मूलबाळ वगैरे काहीच नाही. म्हणजे खरं तर मला घटस्फोट दिलेल्या नवऱ्याचं असं म्हणजे मूलबाळ वगैरे असं काही नाही. पण पण असं म्हटल्यानंतर पंकज म्हणत असतो, पण पण म्हणजे काय नेमकं? तेव्हा आता इकडे पंकजच्या मनामध्ये विचार सुरू असतो, पण म्हणजे सत्या आणि त्याचबरोबर सत्या इकडे सुधाकरचा आणि परीचा मुलगा असू शकतो का? तेव्हा पुन्हा एकदा पंकज परीच्या जवळ जातो आणि तिला विचारत असतो, सांगा ना, पण म्हणजे काय? तुम्ही कशाबद्दल बोलताय? पण म्हणजे काय? त्यावर ती म्हणत असते, पण मला ना असं म्हणता क्षणी आता तिथे मीरा आलेली असते. कारण ह्या पंकजने तिला खोटं बोलूनच आतमध्ये पाठवलेलं असतं निरुपाने बोलवलंय म्हणून. आता मीरा तिथे येते आणि म्हणत असते, काय रे पंकज, मला तर सासूबाईंनी बोलवलंच नव्हतं, मग तू अशी खोटी बातमी माझ्यापर्यंत का बरं पोहोचवलीस? म्हणजे तू असं का सांगितलंस की मला सासूबाईंनी बोलवलंय म्हणून? तेव्हा पंकज म्हणतो,
काय सांगतेस? तुला बोलवलं नव्हतं? मॉमने तुला बोलवलं नव्हतं? अरे बापरे, हे कसं शक्य आहे? खरं तर मला ना काय चाललंय ना तेच कळत नाही. बहुतेक ना रियाला बोलवलं असेल. म्हणजे मीरा आणि रिया हे थोडंसं सेम असं म्हटल्यानंतर आता इथे परी त्याच्याकडे पाहतच असते आणि ती म्हणत असते, अरे मीरा आणि रिया हे कुठे सेम प्रकरण आहे? हे तर सेम प्रकरण अजिबातच नाही. हे पूर्णतः अपोजिट आहे असं इकडे ती आता बोलू लागते. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे आता आजी आणि इथे सत्या हे दोघंही जण हॉलमध्ये बसलेले असतात. टाइमपास म्हणून काहीतरी थोडंफार खात असतात. आता हे दोघे जण हॉलमध्ये बसलेले असताना इकडे निरुपा किचनमध्ये आलेली असते. आता निरुपा किचनमध्ये आलेली असल्या कारणाने इथे त्यांना मुद्दामच काही गोष्टी बोलायच्या असतात आणि मुद्दाम इकडे निरुपाला जळवण्याचं लोक ती काम करत असतात. आणि तेव्हा हे सगळं काही होत असताना आता इकडे सत्या म्हणत असतो, खरं तर आज्जे तुला एक गोष्ट सांगू का? तुझं जे नशीब आहे ना ते नशीब मात्र फारच खराब आहे बघ. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असतात, का रे सत्या असं का बोलतोयस? म्हणजे आजी मला एक गोष्ट सांग, इकडे तुला म्हणजे बाबा तुला सून कशी हवी होती? तुझ्या सगळ्या आवडीनिवडी जपणारी, त्याचबरोबर तुझ्यासाठी या घरच्यांसाठी सगळं काही करणारी अशी सून तुला हवी होती का नाही? त्यावर इकडे आता आजी म्हणत असतात, हो रे, तू बोलतोयस ना ते अगदी बरोबरच बोलतोयस. मला ना सून अगदी तशीच हवी होती, पण आता काय करणार? पण मला असं वाटतंय का की इकडे परीसारखी जर सून भेटली असती तर इकडे बापाची चांदी झाली असती. म्हणजे बापाला सुद्धा बाहेर जाऊन फिरता आलं असतं, त्याचबरोबर बऱ्याच अशा काही गोष्टी ते करता आल्या असत्या आणि तेव्हा इकडे सगळेजण आनंदातच असते. त्यावर निरुपा हे सगळं काही ऐकत असते आणि हे सगळं काही ऐकत असताना त्या म्हणत असतो, पण आजे तुला एक गोष्ट सांगू का? जर तुला अजूनही परी तुझी सून करून घ्यायची असेल, परीच जर तुला सून म्हणून हवी असेल तर अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. फक्त तू एकदा हो म्हणून तर म्हण. तेव्हा आजी म्हणत असतात, काय सांगतो सत्या? म्हणजे मी जर हो म्हटलं आणि जर मी अशी इच्छा व्यक्त केली की परीच मला माझी सून म्हणून हवी आहे तर ते होऊ शकतं का? त्यावर सत्या म्हणत असतो, हो तर आजे, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते नक्कीच होऊ शकतं, का नाही होऊ शकत आहे? तू फक्त एकदा हो तर म्हणून बघ. असं इकडे आता सत्या आजीला बोलत असतो आणि तेव्हा निरुपा मात्र हे सगळं काही ऐकत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी निरुपाने ऐकल्यानंतर इकडे निरुपा म्हणत असते, बाप रे बाप, हे सगळं काही काय चाललेलं आहे? म्हणजे जर इकडे मी आता ह्या लोकांना नाही थांबवलं ना तर मात्र काही होऊ शकतं. ह्या लोकांना इथे मी काही करून थांबवायला पाहिजे. नाहीतर हा सत्याने एकदा ठरवलं ना तर तो काहीही करू शकतो. मग मला काही करून ह्या दोघांना थांबवावं लागेल. ही म्हातारी आणि त्याचबरोबर हा सत्या दोघेही जण एकत्र आले ना तर मग माझी वाट लागल्याशिवाय राहणार नाही, असं निरुपा बोलत असते. काही करून एकदा का ती इन्व्हेस्टमेंट मिळाली आणि एकदा का पंकजला तिने इन्व्हेस्टमेंट दिली तर मग मात्र त्या इकडे परीला इथून टाटा बाय बाय करता येईल, असा निरुपा इथे विचार करत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इथे आता पंकज खोलीमध्ये असतो आणि पंकज विचार करत असतो, नाही नाही नाही, परी नक्कीच काहीतरी बोलत होती. तिच्या आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झालाय, तिला मूलबाळ सुद्धा नाहीये आणि त्याच्यापुढे ती पण असं काहीतरी बोलणार होती. पण पणच्या पुढे काय असेल? तेवढ्यातच मीरा आली. नाही नाही, मी नक्कीच तिच्याकडून नंतर ह्या सगळ्या गोष्टी इथे शोधून घेऊ शकतो आणि तिच्याकडून काढून सुद्धा घेऊ शकतो, असा इकडे आता पंकज विचार करतो. तेवढ्यातच निरुपा खोलीमध्ये आलेली असते आणि निरुपा खोलीमध्ये आल्यानंतर पाय आपटतच ती येते. आता निरुपा पाय आपटतच खोलीमध्ये येते आणि तेव्हा पंकज तिला विचारतो, मॉम काय झालेलं आहे? आता तुला काय झालंय? तेव्हा ती म्हणत असते, नाही रे पंकज, तुला एक गोष्ट सांगू का? हे सगळं कुठंतरी थांबवलं पाहिजे. मला खूप जास्त भीती वाटायला लागलेली आहे. तुला एक गोष्ट सांगू का? इकडे त्या परीला काही करून लवकरात लवकर पाठवून दिलं पाहिजे. तेव्हा तो म्हणत असतो, मॉम तुला एक गोष्ट सांगू का? तुला आत्ता जे काही वाटतंय ना ते मला सुद्धा वाटतंय. म्हणजे मी आत्ता परीकडे गेलो होतो आणि तिला तिच्या लग्नाबद्दल आणि त्याबद्दल सगळ्या काही गोष्टी ते विचारत होतो. तिचा घटस्फोट झालेला आहे आणि ती तिच्या नवऱ्याबरोबर सुद्धा राहत नाही. ह्या सर्व गोष्टी मला इथे समजल्यात, असं आता इकडे पंकज जो आहे ना तो इथे बोलत असतो. तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे सुधाकर, सत्या, मीरा आणि त्याचबरोबर परी ह्या चौघांनीही परीच्या नवऱ्याला इथे कॉल केलेला असतो आणि साऊंड ओपन असतो आणि सर्वजणच फोनवरती बोलत असतात आणि साऊंड ओपन असतो
तेव्हा सुधाकर म्हणत असतात, खरं सांगू का रे, आज तुमच्यामुळे आम्हाला फार मदत झाली आणि इकडे परीला असं एवढे दिवस इकडे राहावं लागतंय ना, त्या सगळ्या गोष्टीसाठी खरंच स्वारी बरं का रे. तेव्हा तो म्हणत असतो, म्हणजे परीचा नवरा म्हणत असतो, असू दे रे, त्याच्यात काय एवढं, तुला गरज होती ना आत्ता ह्या सगळ्या गोष्टी काही करण्याची, म्हणून तर तिला तिकडे पाठवलेलं आहे ना, इट्स ओके, त्याच्यात काही नाही एवढं. तेव्हा तो म्हणत असतो, परी तू मात्र एन्जॉय करतेस ना, ह्या सगळ्या गोष्टी पाहून मला सुद्धा फार आनंद होतोय. तेव्हा परी म्हणत असते, हो हो, मी तर फार एन्जॉय करते. झालं आता फक्त आणि फक्त लास्टचे शेवटचे 2 दिवस, ह्या 2 दिवसामध्ये सगळं काही इथे फायनल होणारच आहे, असा सुद्धा आता इकडे तो विचार करत असतो. त्यावर सत्या म्हणत असतो, मला तर असं वाटतंय की आता इकडे पुढचा डाव टाकण्याची वेळ आलेली आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा सुधाकर इथे हॉलमध्ये असतात आणि सुधाकर हॉलमध्ये असताना मुद्दामच इकडे आता फोनवर ते बोलत असतात आणि फोन आलेला नसतो, पण मुद्दामच परीशी फोनवर बोलण्याचं नाटक करत असतात, जसं की परीने त्यांना तिच्या खोलीमध्ये बोलवलं आहे असं इकडे ते बोलत असतात. आणि तेव्हा इथे सुधाकर म्हणत असतात, काय सांगतेस, मी खोलीमध्ये यायचं आहे? तेव्हा आता सुधाकर म्हणत असतात, हो हो ठीक आहे ठीक आहे, आलोच, असं म्हणून आता इकडे आपण पाहतो की लगेचच जे काही सुधाकर आहेत ते गुपचूपच खोलीमध्ये जात असतात. तेव्हा पंकज तिथे दारालाच उभा राहून हे सगळं काही ऐकत असतो. हे सगळं आणि सगळं त्यांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त संशय निर्माण करण्यासाठी सुरू असतं. आता हे लोक फोनवर बोलत असताना आपण पाहतो की सुधाकर फोनवर बोलून झाल्यानंतर आतमध्ये निघून जातात. तेव्हा सुधाकरच्या पाठीमागेच इकडे लगेचच पंकज सुद्धा निघून जातो. आता सुधाकरच्या पाठीमागे पंकज निघून गेल्याबरोबर इकडे तो खोलीला कान लावूनच हे सगळं काही ऐकत असतो. आणि इकडे आता मुद्दामच परी आणि सुधाकर म्हणत असतात की ए पंकज, ए सुधाकर, बाद झालं हां, आता एक हे बघ, जे काही आहे ना ते आता इकडे फायनल झालंच पाहिजे. तू एकदा सगळं काही निरूपाला आणि त्याचबरोबर तुझ्या घरी हे सगळं काही सांगून टाक, कारण मला किती नाही म्हटलं तरी सुद्धा तुझ्यासोबत लग्न करायचंच आहे, असं मुद्दाम परी इथे बोलत असते. तेव्हा आता इकडे जे काही सुधाकर आहे ते म्हणत असतात, अगं परी तू वेडी आहेस का, असं कसा विचार करू शकतेस, अगं मी 3 पोरांचा बाप आहे आणि त्याचबरोबर मी जर हा निर्णय घेतला तर माझ्या निरूपाचं इकडे काय होणार आहे, असा इकडे आता ते विचार करतात. आणि तेव्हा परी म्हणत असते, नाही, मी तुला सांगितलंय ना, आता मला माझ्याकडे अजून वेळ नाहीये, तुला असं मला किती दिवस तू इथे फिरवणार आहेस, हे बघ, मला हे सगळ्या गोष्टी अजिबातच मान्य नाहीयेत. हे बघ, आता हे सगळं आपल्या दोघांबद्दल घरी सांगितलं पाहिजे, तू सुद्धा सांगितलं पाहिजे, असं मुद्दामच ती आता इथे बोलत असते. आणि तेव्हा हे सगळं काही इकडे आता म्हणजे जो काही पंकज आहे तो सगळं काही कान देऊन ऐकत असतो. तेव्हाच पंकज विचार करतो, म्हणजे माझा संशय अगदी बरोबर आहे आणि अगदी खरा आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत आणि त्याचबरोबर इकडे ही परी जी आहे ना ती माझ्या बापाला इथे ब्लॅकमेल करते. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, हे बघ परी, मला थोडासा वेळ दे आणि मी एकदा निरूपाशी ह्या सर्व गोष्टी बोलून घेतो. एकदा का मी निरूपाशी ह्या सर्व गोष्टी बोलून घेतल्या ना, तर मग आपण ठरवूया काय करायचं आहे आणि काय नाही ते. त्यावर लगेच आता इकडे जो काही पंकज आहे तो विचार करतो, नाही नाही, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या इकडे मॉमला समजल्या पाहिजे, काही जरी झालं तरी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मॉमपर्यंत जाऊन पोहोचल्याच पाहिजे, असा सुद्धा आता इकडे तो विचार करतो. आणि त्याचबरोबर धावतच आता निरूपाकडे जात असतो. आता पंकज गेला ही गोष्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीची खात्री इकडे सुधाकर करून घेतात. आणि लगेचच आता सत्या तिथेच लपून बसलेला असतो. सत्या बाहेर येतो आणि सत्या बाहेर आल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो, आता पुन्हा पुढचा डाव आपल्याला टाकायचा आहे, कारण इकडे आता बबड्या जो आहे ना तो त्याच्या आईकडे म्हणजेच निरूपाकडे गेलेला आहे, असं इकडे तो बोलत असतो. आणि सत्याला तर फारच आनंद झालेला असतो. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे आता जे काही आजी आहेत त्या इकडे आजी म्हणत असतात, मी काय म्हणते निरूपा, जर ऐकून घेतेस का, म्हणजे आता बरेच दिवस झालं परीला इथे आलेलं, पण मला असं वाटतंय की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण परीसाठी इकडे आता हे बनवलं पाहिजे, म्हणजे तिच्यासाठी चायनीज वगैरे बनवायचं का, असा मी विचार करते, तुला काय वाटतं? खरं तर निरूपा म्हणत असते, हो ना सासूबाई, बनवूयात, माझी काहीच हरकत नाही, मग घे बरं बनवायला, चल बरं, त्या ज्या काही भाज्या वगैरे आहेत ना त्या कट करायला घे, चायनीजला लागणाऱ्या. तेव्हा निरूपा बोलत असते, हो 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 सासूबाई, तुम्ही म्हणताय ना, अगदी तसं करूया, असं इथे ती बोलते. तेव्हा मुद्दामच आता इकडे मीरा म्हणत असते, मी काय म्हणते,
परीला ना इकडे आणखी दुसरं काही द्यायचं का म्हणजे स्वीटमध्ये वगैरे. तेव्हा निरुपा म्हणत असते, ए गप्प बस ग मीरा, उगाचच काही वाढवू नकोस. जे काही करतोय ना आपण तेच इथे पुष्कळ झालं, एवढं सगळं वाढवण्याची वगैरे काही गरज नाहीये, असं इकडे ती बोलते. तेव्हा आता इकडे निरुपा म्हणत असते, बापरे ह्या दोघी जणी तर आता खूपच जास्त करायला लागलेल्या आहेत. कधी एकदाच मी ते सगळं काही करून घेते आणि कधी एकदाची त्या दोघींची त्या परीची सुद्धा हकलपट्टी करते, हेच मला करायचं आहे, असा इकडे ती विचार करत असते. तेवढ्यातच तिथे पंकज येतो आणि पंकज आल्याबरोबर इकडे निरुपाला म्हणत असतो, मॉम काय करतेस तू, चल लवकर चल लवकर. तेव्हा निरुपा म्हणत असते, काय झालंय, जरा शांत बसणार आहेस का नाही, प्लीज चल ना तू आतमध्ये, चल ना तू आतमध्ये, असा इकडे पंकज आरडाओरडा करत असतो, कांगावा करत असतो आणि तिला आतमध्ये घेऊन जाण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. ऐन त्याच वेळेला आता इकडे देविका विचार करते, नेमकं पंकजचं चाललंय तरी काय. त्यावर लगेच आता इकडे जो काही आपला पंकज आहे तो निरुपाचा हात हातामध्ये धरतो आणि हात हातामध्ये धरूनच तो तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे देविका सुद्धा आतमध्ये जात असते. आता इकडे मीरा आणि त्याचबरोबर आजी एकमेकींच्या हातावरती हात टाळी मारत असतात, कारण त्यांचा जो काही आता इकडे प्लॅन आहे तो प्लॅन आता इकडे शेवटच्या टप्प्यामध्ये जवळपास जाऊन पोहोचलेला असतो. आता इकडे पंकज दाखवत असतो, बघितलंस मॉम, इथे आतमधून दरवाजाला कडी आहे आणि त्याचबरोबर आतमध्ये इकडे डॅड आणि त्याचबरोबर ती परी हे दोघेही जण आतमध्ये आहेत. आणि तेव्हा तिथे देविका सुद्धा येते. आता तिथे देविका सुद्धा आल्याबरोबर ही लोक बोलत असतात. तेव्हा हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो तर काय, इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता लगेचच इकडे पंकज म्हणत असतो, बघितलंस तू हे सगळं काय आहे, म्हणजे मला नाही समजलं ह्या सगळ्या काही गोष्टी काय आहेत तर. त्यावर लगेच आता इकडे निरुपा म्हणत असते, पण मला एक गोष्ट समजत नाहीये, ही जी काही इथे आता जी आपली परी आहे ती परी मात्र एवढी जोराजोरात का बरं ओरडते आणि नवऱ्याचा हक्क असल्यासारखं का बरं दाखवते, तेच मला काही समजत नाहीये. तेव्हा पंकज म्हणत असतो, तेच तर मॉम, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की ही जी काही परी आहे ना ती एवढ्या जोराजोरात का आणि कशामुळे ओरडते ते सुद्धा बायकोच्या हक्काने. त्यावर लगेच आता इकडे निरुपा म्हणत असते, थांब, आत्ताच्या आत्ता मी ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत ना ते बघते आणि आत्ताच्या आत्ता ह्यांना सुद्धा जा विचारते. असं म्हणून ती दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्याबरोबर इकडे लगेच म्हणत असते, काय चाललंय तुम्हा दोघांचं, काय करताय तुम्ही इथे, असं म्हटल्याबरोबर इकडे जी काही आपली इथे आता परी आहे ती परी इथे कॉन्फरन्स सुरू असते आणि लगेच त्या कॉन्फरन्स मीटिंगचा एंड करते. आणि तेव्हा निरुपाचं लक्ष त्या कॉन्फरन्स मीटिंगकडे जातं आणि कॉन्फरन्स मीटिंगकडे तिचं लक्ष गेल्यानंतर इकडे ती म्हणत असते, काय झालेलं आहे निरुपा, काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर ती म्हणत असते, नाही नाही काय झालंय, तुम्ही काय करताय, काही नाही ग, माझी मीटिंग सुरू होते. अच्छा तुमची मीटिंग सुरू होते का, असं म्हटल्यानंतर आता इकडे निरुपा पुन्हा एकदा तोंडावर पडलेली असते आणि ते सुद्धा पंकजमुळे. आता इकडे पंकज बोलत असतो, बापरे हे कसं शक्य आहे, इथे मीटिंग नव्हती सुरू, इथे वेगळंच काहीतरी सुरू होतं आणि हे सगळं मी माझ्या डोळ्याने पाहिलंय. तेव्हा निरुपा मात्र इकडे पंकजला तिथून हकलवत असते आणि बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, नाही मॉम, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तिथे नक्कीच काहीतरी सुरू होतं, पण काय सुरू होतं मी माझ्या डोळ्याने पाहिले. तेव्हा निरुपा म्हणत असते, बबड्या जरा गप्प बसणार आहेस का, उगाचच तू पण हे असे अकलेचे तारे तोडू नकोस आणि उगाचच मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला भाग पाडू नकोस, असं म्हणून आता निरुपा तिथून निघून गेलेली असते. तेव्हा इथे आपण पाहतो की निरुपा निघून गेल्यानंतर जो पंकज आहे तो पंकज मात्र इथे म्हणत असतो, नाही मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिले, इथे ते दोघं जण त्याच खोलीमध्ये होते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही परी आहे ती सुद्धा ओरडत होती. आता मी काय करू, मला काही जरी झालं तरी सुद्धा सगळे पुरावे भेटलेच पाहिजेत आणि सगळे पुरावे मला इथे मिळालेच पाहिजेत, असा इकडे पंकज विचार करत असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे जे काही सगळे घरातील सदस्य आहेत ते सगळे घरातील सदस्य एकत्र जमलेले असतात आणि सगळे घरातले सदस्य एकत्र जमल्यानंतर आता सगळेजण म्हणत असतात की कोणी बोलवलेलं आहे, कोणी बोलवलेलं आहे. तेव्हा सगळेजण म्हणत असतात, आम्ही नाही बोलवलं, आम्ही नाही बोलवलं. पण तेवढ्यातच आता इकडे सुधाकर आणि त्याच
त्याचबरोबर इकडे परी हे दोघे जण बाहेर येतात. परी आणि सुधाकर दोघे जण बाहेर आल्यानंतर इथे ते म्हणत असतात की आम्ही तुम्हा सर्वांना म्हणजे आम्ही तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. आणि तेव्हा लगेच आता इकडे दीपक इथे निरूपा म्हणत असते का आणि कशासाठी बोलवलं आहे. तेव्हा सत्या सुद्धा म्हणत असतो काय झाले बा, कशासाठी बोलवले. त्यावर परी म्हणत असते आता आम्ही तुम्हाला आमचा फायनल निर्णय सांगणार आहोत. म्हणजे आता आम्ही आमचा आणखी वेळ घालवणार नाही आहोत. मला आणि त्याचबरोबर सुधा ह्या दोघांना सुद्धा लवकरात लवकर लग्न करायचं आहे आणि त्याचमुळे तीच गोष्ट आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत असं स्पष्टपणे आता इथे परी बोललेली असते. आता परीच्या तोंडून हे सर्व शब्द ऐकल्यानंतर सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो. सत्या तर आवाजूनच पाहत असतो पण हे सगळं काही एक नाटकाचा भाग आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता निरूपा कशा पद्धतीने रिॲक्ट होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत राहा साधी माणसं. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.